ज्या बापाच्या सावलीत मुलगी स्वतःला सुरक्षित समजते, ज्याच्या खांद्यावर तिच्या रक्षणाची जबाबदारी असते, त्याच जन्मदात्यानं आपल्या पोटच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मावळ तालुक्यातल्या पवना धरण परिसरातला हा प्रकार, ज्या घटनेनं संपूर्ण पुण्यासह महाराष्ट्र हादरलाय. 42 वर्षीय व्यक्तीनं आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. संशयित आरोपी पित्यानं काय केलं ते पहा. पीडित मुलगी अल्पवयीन असताना तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिच्यावर 4 वेळेस अत्याचार केला. या नराधमाची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यानं हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. बापाच्या या दहशतीमुळे पीडित मुलगी प्रचंड हादरली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ऑगस्ट 2024 मध्ये घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असताना या आरोपीनं म्हणजे तिच्याच वडिलांनी तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर हा अमानुष असा अत्याचार केला, तिचा छळ केला. एका मुलीसाठी यापेक्षा मोठा मानसिक धक्का तो कोणता असू शकतो? ज्याच्यावर विश्वास ठेवायचा, ज्याच्यावर आपल्या पालन पोषणाची जबाबदारी, त्याच आपल्या निर्दयी बापानं आपला विश्वासघात केला, हे त्या मुलीचं दुःख. धक्कादायक गोष्ट म्हणजे इतका मानसिक छळ सहन करूनही ही मुलगी मुंबईत काम करत होती आणि आपल्या कुटुंबाला, अर्थातच आपल्या वडिलांना आर्थिक मदतही पाठवत होती. काही दिवसांपूर्वी ती छत्रपती संभाजीनगर इथल्या आपल्या एका मावशीकडे राहायला गेली आणि तिथंच तिनं भीतीच्या सावटातून बाहेर पडत घडलेला प्रकार आपल्या मावशीला सांगण्याचं धाडस केलं. यानंतर पीडितेनं मावशीच्या मदतीनं पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या आरोपी विरोधात कठोर गुन्हा दाखल केलाय. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाहीये, तर समाजातलं संवेदनशील वास्तव अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितेला आधार देणं आणि कायदेशीर मदत मिळवून देणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आज तिच्या मावशीनं तिला जी साथ दिली, त्यामुळे तिला तिच्या वडिलांच्या होणाऱ्या त्रासातून, त्या नरकातून बाहेर पडण्यास मदत झाली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. आरोपी सध्या फरार आहे, त्याचा शोधही घेत आहेत. मात्र एखाद्या गोष्टीच्या भीतीमुळे शांत राहणं अनेकदा हे गुन्हेगाराला बळ देण्यासारखंच असतं. त्यामुळेच अन्यायाविरोधात आवाज उठवणं हे गरजेचंच आहे. तुमच्या आसपास अशा पीडिता असतील तर त्यांचं म्हणणं समजावून घ्या, त्यांना कायदेशीर ती मदत करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, या प्रकरणाबद्दल काय वाटतं, कमेंट करायला नक्की विसरू नका.